नमस्कार. तर मी कांचन, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आपण आज जात आहोत जैन मंदिरात. जैन समाजाच्या मंदिरात, कलश मंदिर आहे, त्या मंदिरात जातोय आपण. तर त्या मंदिरात जाऊन दाखवते मी. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि मी काय ब्लॉगमध्ये सस्पेन्स ठेवला नाही, कारण की थंबनेलमध्ये समजूनच जातं, म्हणून मी सांगून दिलं की कुठे जातोय असं. तर चला तर भेटू आपण, जाताना दाखवते मी, तिथे गेल्यावर दाखवते डायरेक्ट. मग चला तर मग जाऊया आपण. तर आता आम्ही मंदिराच्या परिसरात आलो आहे आणि पाऊसही खूप चालू आहे बघा. मंदिराचं कलेश मंदिर तुम्हाला दाखवते बघा. आतमध्ये मंदिर आहे, चला तुम्हाला दाखवते मी. चप्पल कुठे काढायची काय माहिती, पण पाऊस तर खूपच चालू आहे. तर इथे आल्यावर आधी आम्हाला इथं पाण्याची गुळणी करायला सांगितली की आधी गुळणी करून घ्या असं, आणि मग मंदिरात जा. मी त्यांना विचारलं की मंदिरात व्हिडिओ काढता येईल का नाही असं, पण ते बोलले की आतमध्ये काही व्हिडिओ काढता येणार नाही, असं बाहेरून काढू शकता. तर तुम्हाला मी बाहेरून दाखवून देते मंदिर. हे बघा, अशा पद्धतीचं मंदिर आहे. जैन मंदिर आहे. जैन मंदिरात आलोय आम्ही. मेन गोष्ट म्हणजे या मंदिरात जीन्स, टी शर्ट आणि शॉर्ट्स घालण्यात सक्त मनाई आहे. आणि इथे आम्ही व्हिडिओ घेत होतो ना, तर तो भैया नाही म्हणत होता. आम्ही लगेच व्हिडिओ बंद केला. तर अशा प्रकारचं मंदिर आहे बघा. ते त्यांनी आतमध्ये काही व्हिडिओ घेऊ दिला नाही, तरी मी थोडंफार घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला दाखवेल मी क्लिपमध्ये. छान मंदिर आहे ना हे बघा. इथं पोस्टर पण दिलं आहे त्यांनी, पैसे विचार वगैरे दिले. आणि इकडे बघा काय कसं तरी काय माहिती ते भवन आहे का काय कसलं, जे तुम्हाला दाखवलं मी भवन आहे का. हे बघा या साईडने असं दिसतंय मंदिर. खूप उंच आहे हा. त्यांना विचारलं मी की व्हिडिओ घेऊ शकते का असं, तर ते म्हटले की तुम्ही आतमध्ये नाही घेऊ शकत, पण बाहेरून तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ. म्हणून मग मी बाहेरून घेण्याचा प्रयत्न करते. जेवढं थोडंफार दाखवता येईल तेवढं दाखवते. मग बघू आपण जाऊ नंतर घरी. आणि इथं बघा किती छान झाड आहे, वृक्ष बघा किती छान आहे. इथे काहीतरी त्यांनी लिहिलेलं आहे, सुविचार वगैरे वाटतात मला सगळे. तर दूरपर्यंत आहे सगळे. ते मागच्या साईडला पण इथे सुविचार वगैरे लावले कलेश मंदिरच्या मागच्या साईडला. किती छान वातावरण वाटत असेल ना इथं उभं राहून काढण्यासाठी फोटो, आहे ना. इथं आतमध्ये काय तुम्हाला दाखवते मी. तुम्ही इकडचं बघून घ्या साईडचं. सगळीकडे म्हणजे सगळीकडे छान 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 सुविचार लावलेले आहेत. तुम्हाला दाखवते थोडं झूम करून. असे आहेत ना सगळ्या ठिकाणी आहेत असे फोटो. पूर्ण मंदिराला फोटो आहेत, काही ना काही पूर्ण. हे बघा हे बघा. इथे तर काही मध्ये जाऊ देता नाही वाटतं. तर काय माहिती नाही, काही गेले नाही म्हटलं जाऊ दे. काय तिथं गर्दी खूप आहे. ते मंदिर वगैरे काही दिसलं नाही तिथे मला, फक्त लोक बसलेले आहेत. मला तर वाटतं तिथे आराम करण्यासाठी आहे बहुतेक तिथे. तर या साईडने बघा मंदिर. तुम्हाला मी 4ही साईडने मंदिर दाखवलं आहे. म्हणजे पूर्ण कलशचा आकारचं आहे. कळस असतं ना आपला,
कळस. आणि इकडून बघा मधून बघा गणपती दिसतोय का तुम्हाला? इथून तुम्हाला गणपती दिसत असेल बघा, किती छान व्ह्यू येतो ना. हे तुम्हाला झूम करून दाखवते मी. झूम केल्यावर एवढं काही दिसत नसेल, कारण की आपला मोबाईल काही एवढा भारी नाही आहे, साधा मोबाईल आहे, त्यामुळे थोडाफार झूममध्ये प्रॉब्लेम असेल, ब्लर वगैरे दिसत असेल. आणि गणपती बघा किती डायरेक्ट समोर दिसतोय ना, इथं उभा आहे का पूर्ण स्पष्ट गणपती दिसतोय. आपण आता पुढच्या साईडला आलो आहे मंदिराच्या. त्या साईडला बघा पायऱ्या इतक्या छान आहे, खूप म्हणजे खूपच छान मंदिर बनवलेलं आहे. मला तर खूप आवडलेलं आहे. इतकं छान इंटिरियर आहे ना त्याचं. अजून काम चालू आहे बहुतेक, म्हणजे भरपूर काम चालू आहे अजून. भरपूर म्हणजे भरपूरच, पूर्ण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काम चालू दिसतेलच तिथे. मागच्या साईडला ही पूजा वर बी बघा. छान आहे ना. आता जातोय घराकडे जातोय. आता बघू तुम्हाला बाहेर जाऊन एखादा व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे घेते, मग तुम्हाला दाखवेल मी व्हिडिओच्या क्लिपमध्ये दाखवेल तुम्हाला. आणि किती छान खांब लावलेत बघा इथे, पूर्ण खांब आहेत असे. आणि बाहेरचं व्ह्यू बघा. हां रात्रीचे बघा इथे लाईटिंग वगैरे लावली बघा. रात्री लाईट वगैरे लावले बघा इथे, बारीक लाईटिंग असते ना, तर रात्रीचं किती छान दिसत असेल ना ते मंदिर. हे बघा, हा मेन गेट आहे. या गेटमधून मध्ये आलो होतो आम्ही. आता तिकडे आपण चप्पल काढली, ती चप्पल वगैरे घालून घेऊ. आता इथं आपण चप्पल काढली, चप्पल घालून घेऊ आणि मग जाऊ घराकडे. पायऱ्या हे बघा किती छान आहे. भरपूर पायऱ्या आहे बरं का, तरी नाहीपेक्षा खूप पायऱ्या आहेत. चला, आरू गेली माझ्या पहिलेच गेली पुढे, तुम्हाला दाखवते मी. घरी जाऊन येतं मग बघू आता पुढे जातो आम्ही. तुम्हाला इकडून दाखवते मी थोडंसं. बघा इथून व्ह्यू कसा दिसतोय, छान व्ह्यू दिसतोय ना बघा. चला, हे बघा हे एक मंदिर आहे जैन समाजाचं. पूर्ण सजवलेलं आहे, पूर्ण सजलेलं आहे. काही कार्यक्रम असेल तिथे आता ते पूर्ण सजलेलं आहे. तर मग पण पिन काही सेट झाला नाही, कारण की ATM काही प्रॉब्लेम देत आहे म्हणून. तर त्या ATMमध्ये HDFCच्या ATMमध्ये आलो तर पण खूप प्रॉब्लेम देत आहे, त्यामुळे थोड्या वेळ थांबावं लागेल. बघू थोड्या वेळ थांबून झालं तर बरं, नाही तर मग जाऊ. तर आता आलेलो आम्ही घरी आणि खूप पाऊस चालू होता, त्यामुळे मी काही जास्त व्हिडिओ घेतला नाही. थोड्या क्लिप घेतल्या, थोड्या क्लिप घेतल्या आहे मी आणि त्या दाखवते तुम्हाला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.